नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। हे आमचं 2.5 एकराचं शेत आहे। तुम्ही बघू शकता, यामध्ये आम्ही पूर्णपणे सोयाबीन केलेली आहे आणि 2 गुंठ्यामध्ये इथं भुईमुग पेरला होता। तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे सोयाबीन आलेली आहे। यावर्षी आमच्या भागात पाऊस थोडा कमीच पडलेला आहे, त्यामुळे एवढी काही या सोयाबीनची ग्रोथ झालेली नाही आहे। तरी तुम्हाला मी त्याच्या शेंगा दाखवतो, किती लागल्या किती नाही। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, बघू शकता तुम्ही सोयाबीनला शेंगा किती। तुम्हाला दिसतच असेल सोयाबीनच्या शेंगा। आणि हे भुईमुग आहे, जो डुकराने ते जंगली जनावरांनी खूप असा खाऊन टाकलेला आहे, उपटून टाकला। त्यामुळे हा भुईमुग थोडा आलेला नाही आहे व्यवस्थित, तशा पाहिजे तशा शेंगा त्याला लागलेल्या नाही आहे। मला त्याच्या पण शेंगा दाखवतो मी, एका झाडाला किती लागलेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, याला शेंगाच नाही लागलेल्या, बघा, काहीच नाही। असे हाल होतात शेतकऱ्यांचे। ते म्हणतात ना, शेती करणे इतकं सोपं नाही आहे, पण एवढं अवघड पण नाही आहे। केली तर काही पण होतं आहे। हे आम्ही तरीही कंपाऊंड करून सुद्धा याच्या आतून डुकरं येत होते। हे पूर्ण 2.5 एकराला कंपाऊंड केलेलं आहे। माझं गाव जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये काजळा गाव आहे। त्या काजळा गावात आमच्या गावाच्या खेटूनच आमची जमीन आहे। तुम्ही बघू शकता, हे आहे काजळा गाव आणि ही इथं आमची जमीन आहे। 2.5 एकराचा एवढा प्लांट आहे, तुम्ही बघू शकता। आपले मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल। जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही या सोयाबीनबद्दल किंवा या कशाबद्दल जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा, वातावरण मी उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। ठीक आहे, धन्यवाद।